नमस्कार मित्रांनो, कसं काय मजेत ना. माझं नाव आहे बी फॉर भालचंद्र आणि मी नवीन चॅनल घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी आणि ब्लॉग बनवत आहे नवीन. आणि जर ब्लॉग बनवताना काही चुकीचं वाटत असेल तर खरोखर माफी असावी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला आणि आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा. तर आता आम्ही आमच्या कोकणात आलो आहे. कोकणात म्हणजे आमच्या दापोलीत आलो आहे. तर हे आमची कलमं आहेत, यंदाच आलेली आहेत बघा. हा केसरी आंबा आहे. हा पहिलाच वर्ष आहे त्या आंब्यांचा. आमच्या केसरी आंबा आलेला आहे. हा ही आमची छोटीशी बाग आहे जी आम्ही घराच्या बाजूलाच लावलेली आहे. आणि आमचं घर आहे त्या साईडला बघू शकता. आणि घराच्या ह्या कंपाऊंडच्या ह्याच्यामध्ये आम्ही कलमं लावलेली 5-6. आणि म्हणतात ना 7 वर्षांनी येणारं फळ, ते खरोखरच ते फळ बघा कसं दिसतंय. म्हणतात ना देवगड आंबा. जेव्हा आपण मेहनत करतो आणि त्याचं जेव्हा फळ भेटतो तो आनंदच वेगळा असतो. आणि हा आनंद बघा हे आमच्या कलमातून दिसत आहे आम्हाला. त्याचप्रमाणे आमचे काजू, त्या काजूला पण पहिल्यांदाच काजू आलेले आहेत बघा. या इकडे या. त्याचप्रमाणे मित्रांनो, मेहनत करणं गरजेचं आहे आणि झाडं लावणं पण गरजेचं आहे. तर अशी झाडं लावा की जे तुम्हाला काही फळ देऊ शकतात. तर हा आमचा एक झाड होता, तो पाण्याच्या कमतरतेमुळे मरण पावलेला आहे. पण त्याला आम्ही जगवण्याचा प्रयत्न करणारच आहोत पुरेपूर. आणि हे आमचे मोठे बंधू आहेत, ते पण या जो रान येतो ते रान साफ करण्याचं काम ते करत असतात कंटिन्यू. तर रान साफ करणं गरजेचं आहे. जर रान साफ नाही केलं तर ही कलमं आपल्याला फळ देऊ शकत नाही. म्हणून ही साफसफाई करणं गरजेचं आहे. हा जो एवढा रान येतो तो काढणं गरजेचं आहे. आणि तेवढंच हे रान साफ करताना जनावरांना पण बघायचं गरजेचं असतं. कारण अशा ह्याच्यातच विंचू, साप हे लपलेले असतात. आणि हा एक आमचा कलम आहे. हा बघा, हा दाखव. हा बघा, हा एक आमचा आलेला आंबा या झाडाला. इकडे कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. कढीपत्ता बाजूला पण येत आहे थोडा थोडा. पण काय आता उष्णता एवढी आता गरमी एवढी वाढलेली आहे सूर्याची, त्यामुळे यांना पाणी भेटत नाही. आणि पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा हे पाण्याची लवकर गळून पडलेली आहेत. आणि हे आमचे नारळ आहे. ही बुटकी जात आहे नारळाची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही बुटकी जात आहे. ही वरपर्यंत जाणार नाही. आणि नारळ मॅक्सिमम ह्या बुंदापर्यंत नारळ लागणार आहेत. जेव्हा नारळ येते तेव्हा त्याचा आपण व्हिडिओ बनवूच खास करून. म्हणजे एवढी मेहनत आहे. आणि इकडं पूर्ण रान दाखव जातो. आणि माझ्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्याचं काम करत आहे प्रथमेश सुर्वे. तो माझा व्हिडिओ एडिटर आहे. त्याला पण सपोर्ट करा तुम्ही. तर मित्रांनो, माझा हा व्हिडिओ कसा वाटला की त्याची जरूर तुम्ही मला कमेंट करून सांगा. माझ्याकडनं काय चूक झाली असे बोलण्यात किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यात तर खरोखरच मी तुमची माफी मागतो. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.